गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी खूप लवकर उठली आणि आज माझं सगळं झालं आहे, फक्त जेवण बनवायचं आहे। तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया। आणि आता उद्यापासून प्रिनेशची शाळा आहे आणि आय होप की आज तरी दिनेश ते प्रोजेक्टचं सामान आणेल। सो जे आणेल ते दाखवेनच तुम्हाला। सो चला दिवसाची छानशी सुरुवात करूया। हा आहे आजचा नाश्ता माझा। बरं, ही बिस्किटं मी एक्स्ट्रा ठेवली आहेत, खाणार नाही पण नावाला ठेवली आहेत। सो या बरं, इथे नारळ ठेवलेत दिनेशने फोडून। तर आता याचा किस पाडणार आहे मी आणि आज छोले करणार आहे। तर आता माझी कामं सुरू झाली आहेत किचनमध्ये। तर सर्वात पहिली मी भात बनवणार आहे, त्यामुळे इथे मी पाणी भरून ठेवलं आहे टोपात। आता जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे की मी टोपात भात बनवते, मला तसं जमत नाही। आज ना मला बादशाहचा हा छोले मसाला ट्राय करायचा आहे की काय काम करतो। इतकी म्हणजे काय म्हणून कौतुक ऐकलं आहे ना या छोले मसाल्याचं की मला बघायचं आहे। आणि जर खरंच चांगलं त्याची रेसिपी दाखवेन तुम्हाला। बरं, इथे मी हे वेगळे थोडे छोले बनवले। हे जे रेग्युलर असतात ना कांदा टोमॅटो तसले नाही आहे, हे मसाला छोले वेगळे म्हणजे खोबरं आहे याच्यामध्ये। आज हे कसे होत आहेत हे बघणार आणि मग मी तुम्हाला याची रेसिपी देणार। आणि इथे प्रिनेश आहे ना कपडे सारखे सारखे आपले शूज धुतोय। इथे हे रेडी आहे, आय होप हे चांगले होतील। इथे सगळे गोंडस लोक बसली आहेत। हा बघा, हा हिरो, सगळी गोंडस आहेत। बसपाचे असा तर माझं जेवण झालंय। सगळ्यांची तब्येत म्हणजे मुंबईवरून आलोय तेव्हापासून क्लायमेट फुल चेंज झालाय आमचा। प्रिनेश आलाय मस्त आजारपणात प्रिनेशने खूप सेवा केली आहे माझी, डोकं वगैरे चेपायचं काम केलंय। खरंच मला ना ब्लॉग करायची खूप इच्छा असायची, पण ना आवाज तर काहीच बोलण्यासारखा नव्हता आणि ना सर्दी खोकला सगळंच झालेलं। आत्ता खोकला आहे, सर्दी नाही आहे मला, पण तेव्हा खूप जाम होती त्यामुळे मग ब्लॉग नाही केला मी। सो ही सगळी आळशी माणसं झोपली आहेत। थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, थंडीच्या रेसिपी करायला पाहिजे हो ना? करायला पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल। ती रेसिपी मी नक्की ट्राय करून तुम्हाला दाखवेन, मी नक्की ट्राय करेन करायची। सो हां, फायनली मी प्रिनेशचा सेंटा बनवलाय। वाटत होतं मी बनवेन पण मी बनवलाय। मी तुम्हाला जवळून दाखवते कसा बनवलाय, सेंटाला जज करू नका। कुठे उडवलंयस? सारखं उडव। पडला पडला पडला। सो असा होता आजचा व्लॉग। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात। देव बरे करो।